मंडळी, अतिशय दानशूर आणि कर्तृत्ववान राज्यकर्त्या म्हणून आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांकडे पाहतो. त्यांनी भारतभर जेवढी पण हिंदू धर्माची मंदिरं होती ती सगळी मंदिरं बांधली, त्यांचा जीर्णोद्धार केला, त्याचबरोबर नदी, घाट, धर्मशाळा देखील बांधल्या. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संबंध भारतामध्ये त्यांची ख्याती आज सुद्धा तितकीच ताजी आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यानंतर जर का धर्मरक्षणाचं हेच कार्य शंभूराजेंसारखंच असंच पुढे नेणाऱ्यांपैकी आणखीन कोणाचं नाव जर का आपण घेऊ तर ते पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर यांचंच. आणि त्याच्याचमुळे आत्ताच्या काळात सुद्धा त्या तितक्याच जास्त रिलेटेबल आहेत, कारण ज्या पद्धतीने एक राज्य कसं चालवलं पाहिजे, कशा पद्धतीचे नियम असायला हवेत, कशा पद्धतीने आपण आपल्या समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे, या सगळ्यांसाठी आपण माता अहिल्याबाई होळकर यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आज सुद्धा अगदी शिकू शकतो, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. पण आता इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, इतकं मोठं व्यक्तिमत्व, की त्या व्यक्तिमत्वावरती ज्यावेळेला तुम्ही एक चित्रपट घेऊन येताय, त्यावेळेला तो कुठल्या लेव्हलचा असायला पाहिजे, त्याचा काय दर्जा असायला पाहिजे आणि त्या ताकदीनिशी तुम्ही तो चित्रपट आपल्या सगळ्यांसमोर सादर करताय का, हे सुद्धा प्रश्न तितकेच महत्त्वाचे. आणि धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर एक युग या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि निराशाच पदरात पडली. हे मी का म्हणते, एक-एक करून तुम्हा सगळ्यांसमोर मी सगळ्या गोष्टी मांडणार आहे. पण खऱ्या अर्थाने सांगते, की मला नेहमी असं वाटतं, की जिथे-जिथे फेमिनिझमबद्दल बोललं जातं, तिथे-तिथे सावित्रीबाई फुले, त्याच्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई, आपल्या माता जिजाऊ आणि त्यांच्याच समवेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सगळ्या स्त्रियांची नावं घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच्याचमुळे हा सिनेमा ॲक्चुअली ज्या लेव्हलला बनलाय ना, ते बघून इतकं वाईट वाटतंय, की म्हणजे मी एक्सप्लेनच करू शकत नाही. मी नेहमी ना खूप मस्करीमध्ये आणि अशा पद्धतीने सिनेमांचे ज्यावेळेला ते निराशा करतात त्यावेळेला त्यांचा रिव्ह्यू देत असते. पण आज जेन्युइनली खूप वाईट वाटतंय. माझं मन तिळतिळीत उठतं ज्यावेळेला इतका महत्त्वाचा विषय इतक्या चुकीच्या पद्धतीने तो हाताळला गेलेला आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे काय ट्रेलर आहे यार हा! म्हणजे याहून जास्त निराशाजनक ट्रेलर मी आजपर्यंत इतिहासाच्या कुठच्या चित्रपटाचा पाहिला नव्हता. आता बघा ट्रेलर आपण एक-एक करून मी तुम्हाला नक्की काय-काय खटकलंय त्या सगळ्या गोष्टी मांडणार आहे. तर आता सगळ्यात पहिलीच फ्रेम जर का तुम्ही पाहिली तर लिटरली इतका मोठा अपेक्षाभंग होतोय. म्हणजे पहिल्याच फ्रेममध्ये ते घाणेरडं सी काम आपल्याला दिसतंय. अशा पद्धतीचं सी काम मी लिटरली फक्त मालिकांमध्येच पाहिलं होतं याच्या आधी. तुम्हाला ते ऐश्वर्या रायचं दैया दैया ते गाणं आठवतं का, जे लहानपणी आपण पाहायचो? म्हणजे लिटरली असं वाटतंय, की ऐश्वर्या रायचं दैया दैयाचा एक टेक झाला का ती आराम करत असेल तिथे आणि मग ही टीम तिथे जाऊन करत असेल. यांचे शूट वगैरे झालं, की परत ऐश्वर्या राय येत असेल तिचं पुढचं शूट तिथे सीन करण्यासाठी. ज्या पद्धतीने ती खोटी वाळू, तो खोटा सेट बनवला गेलेला आहे, ते प्रोडक्शन व्हॅल्यू आपल्याला क्लिअरली दिसते. आणि चला एक-एक करून मी तुम्हाला सांगतेच आता. आता इथे 08ला तो मागचा जो माणूस तुम्हाला पाहायला मिळतोय ना, आपली चालता-चालता डोक्यावरून टोपी पडली नाही का आपण रस्त्यावरती वाऱ्याने आणि मग आपण तिला शोधत-शोधत असं जातो. तो तसा पळतोय तिथे मागे. म्हणजे रामानंद सागर प्रस्तुत रामायण आणि महाभारत सीरियलमध्ये आज सुद्धा त्यांचे बरेच मीम्स फेमस होतात, की ते अशी खोटी लढाई ते असे कंटिन्यू करत असतात, कंटिन्यू करत असतात. आता आपण 2025 मध्ये यार बनवतोय, तर किमान त्या लेव्हलचं तरी काम नाहीच बघायला मिळायला पाहिजे. अजिबातच नाही. या ट्रेलरच्या 12व्या सेकंदाला ही 2 माणसं लिटरली कुकुलं बाळ म्हणून त्याच्या कडेवर मला घे ना, मला घे ना. लहान मुलं जशी आपल्या मागे लागतात अगदी तसंच वाटतं. तो कडेवर उचलून असं त्यांना खाली टाकतोय. म्हणजे इतकी पुअर ॲक्शन कोरिओग्राफी. आता 035ला मराठेशाहीच्या इतिहासात असं झालंय, ते इतिहासात असायला पाहिजे. म्हणजे ऑफकोर्स माझ्या खूप सगळ्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स मराठीच्या माझी सगळीजण मंडळी अ, मायबाप प्रेक्षक कमेंट्समध्ये माझ्या मांडतच असतात आणि त्या मी स्वीकारते सुद्धा अगदी. पण मग ज्यावेळेला तुम्ही एक फिल्म बनवताय आणि त्याच्यामध्ये इतकी मोठी ग्रामॅटिकल मिस्टेक, इतिहासात ऐवजी इतिहासात, हे तेच असतं. घाईघाईमध्ये पटकन ज्याला लेझी वर्क आपण म्हणतो ना, ते हेच असतं. 0:39च्या ज्या सेकंदाला तुम्ही बघताय, की उजवीकडनं एक माणूस येतोय, डावीकडनं माता अहिल्याबाई होळकर आहेत आणि त्या लढतायत आणि मग त्यावेळेला तो मॉन्टाज म्हणजे तो उजवीकडनं येतोय, त्या डावीकडनं आहेत आणि तलवार खुपसतानाचा सीन फ्रंटला दाखवलाय. ठीक आहे, हरकत नाही. त्याच्यानंतर तो असाच पडतोय. मग त्याच्या पाठीला फारशी काही म्हणजे जखम नाही आणि तो असा सरळ पडतोय. सो आय थिंक ह्या इतक्या पुअर मिस्टेक्स आहेत ना, म्हणजे त्या सीन्स शूट करतानाच्या आहेत. त्याचबरोबर लाइक आय सेड ऑलरेडी ॲक्शन कोरिओग्राफी म्हणजे खूपच माती खाल्ली आहे ॲक्शन कोरिओग्राफीमध्ये. सो 58व्या सेकंदाला ज्यावेळेला माता अहिल्याबाई होळकर ह्या तलवार खुपसताय शत्रूच्या छातीमध्ये, त्याच्यानंतर खुपसल्यानंतर थोडा वेळ रक्त थांबलंय. म्हणजे नाऊ द ब्लड इज थिंकिंग, की ओके ठीक आहे, मला यायचंय का बाहेर? ओके, मला यायचंय बाहेर. तलवार खुपसल्यानंतर त्या रक्ताने बऱ्यापैकी त्याचा त्याचा वेळ घेतलाय. तो एक चक्कर मारून आलाय. मग त्याच्यानंतर त्या चेहऱ्यावरती त्यांच्या उडाला येतंय आणि आय एम स्पीचलेस फॉर धिस थिंग. तर मुघल जेव्हा-जेव्हा दाखवायचे ना, ठरलेला मायना आहे.
किती क्रिंज ॲक्टिंग तू करू शकतोस? चल मला करून दाखव आणि तेच तुला इथे करायचंय बेसिकली. अतिशय डोळे मोठे करायचे आणि ते घाणेरडे क्रिंज एक्सप्रेशन्स द्यायचे आणि सुरमा भरलेले ते डोळे आणि ते टिपिकल चीप असे कॉस्ट्यूम्स. म्हणजे ह्या चित्रपटामध्ये तर आत्तापर्यंतचा सगळ्यात दर्जाहीन कॉस्ट्यूम क्वालिटी, प्रोडक्शन व्हॅल्यूमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ज्या घाणेरड्या लेव्हलचे सी-जी-आयचं काम ह्याच्यामध्ये दिसतंय म्हणजे ग्रीन स्क्रीन, क्लिअरली ते ग्रीन स्क्रीन म्हणजे सगळ्यात वाईट जर का डायरेक्ट डोळ्यात हार्पिक टाकल्यागत जर का फील कुठे झालं असेल, तर ते ह्या सीनमध्ये जिथे माता अहिल्याबाई होळकर आपल्याला डायलॉग डिलिव्हरी देतायत आणि त्यांच्या मागचा तो सीन्स म्हणजे यार आपण 2025 ला आहोत आता आणि मला जेन्युइनली असं वाटतं, की इतक्या मोठ्या विषयात जो तुम्ही हात घातलाय ना, तर त्या विषयासोबत तुम्ही अन्याय केलाय. ज्यावेळेला तुम्ही इतकं मोठं व्यक्तिमत्व साकारू पाहता ना, त्यावेळेला तुमचा अभ्यास कॉस्ट्यूम्सच्या बाबतीत, प्रोडक्शन डिझायनिंगच्या बाबतीत, सेट्सच्या बाबतीत, मी म्हणत नाही छावासारखं तुम्ही 200-300 कोटीचा सिनेमा बनवा. कारण ते आता शक्य नाही मराठी सिनेमासृष्टीमध्ये. पण किमान जोपर्यंत तुमचं 8-10 कोटी तरी किमान बजेट बनत नाही, त्यासाठी तुम्ही मेहनत घ्या. इन्व्हेस्टर जोपर्यंत मिळत नाही, नका बनवू तोपर्यंत चित्रपट. असं हास्यास्पद जर का चित्रपट आपण बनवत असू, तर वाईट वाटतं. कारण तो विषय, ती व्यक्ती फार महान आहे आणि ती व्यक्ती अशी की जिथे असं तुम्ही इंदोरला जर का गेलात ना, तुम्हाला अंगावर शहारे येतील ज्यावेळेला तुम्ही त्यांच्या त्या वाड्यामध्ये जाल त्यावेळेला. आणि तिथे खूप मोठ्या लेव्हलचं म्हणजे तुम्ही जर का महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जर का तुम्ही अमराठी लोकांसोबत जर बोलाल ना, तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर एवढं नाव जरी घेतलं ना, तर ते म्हणजे मानाचा मुजरा करतात. ते त्या पद्धतीने त्यांना इतिहास तो इतका चांगला ठाऊक आहे. कारण त्यांनी फक्त महाराष्ट्रात काम नाही केलंय. त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर काशीचं असेल, काशी विश्वनाथचं मंदिर असेल, तिथलं म्हणजे जेवढी शिवमंदिरच नाही, तर इतरही जी मंदिरं होती, त्या सगळ्यांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. ज्यावेळेला एक घाणेरडे मुघल आक्रमणं करत होती, मंदिरं तोडत होती, त्यावेळेला. इतकं मोठं व्यक्तिमत्व ज्यावेळेला तुम्ही साकारताय, त्यावेळेला लिटरली म्हणजे हा सिनेमा वाटतोय 8-10 लाख मॅक्स, मॅक्स टू मॅक्स 8-10 लाखात हा सिनेमा त्यांनी बनवलेला असेल. मी मी जेन्युइनली सांगतेय तुम्हाला. इतकी मोठी निराशा, की हा चित्रपट ॲक्चुअली आता बघायचा आहे आणि आता त्याचा आपल्याला लिटरली रिव्ह्यू पण द्यायचा आहे. तर धिस इज जस्ट नॉट डन म्हणजे याच्यापेक्षा मला काहीच फारसं बोलावसं वाटत नाही. बट हॅव्हिंग सेड दॅट पॉझिटिव्ह गोष्टी अशा आहेत, की डायलॉग्स मुघल, निजाम आणि आदिलशहा यांनी तर मराठ्यांच्या तलवारीची धग पाहिलीच आहे. आता वेळ आली आहे टिपू सुलतानाची. आता मराठीची ताकद काय आपली, की संवाद, आपली कथा ही आपली मराठीची ताकद आहे. लाइक कंटेंट ज्याला आपण म्हणतो. पण त्याच्याचवर आता नाही चालत सिनेमा. सिनेमासाठी तुम्हाला त्याचं प्रदर्शन कशा पद्धतीने त्यांनी त्याची मांडणी तुम्ही करताय, कशा पद्धतीने म्युझिक वापरताय, ह्या सगळ्या गोष्टी. बाकी प्लस पॉइंट्स हे जरी असले तरी निगेटिव्ह पॉइंट तुम्हाला सगळ्यांसमोर आहेतच. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.